तर मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सध्या महाराष्ट्रामध्ये उपोषण सुरू आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मिस्टर संभाजी भोसले आता तुम्हाला राजा म्हणणार नाही, तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। एका गावात 2 आंदोलन करणं पटण्यासारखं नाही, जरांगे बसले तिथेच तुम्ही उपोषणाला बसणं योग्य नाही, वातावरण गढूळ होईल असं कृत्य कुणीही करू नये, संभाजीराजेंची नाव न घेता वडीगोत्रीतल्या उपोषणकर्त्यांवर टीका। संभाजी भोसलेंनी त्यांची जात दाखवली, ओबीसींचा द्वेष दाखवून दिला, राजा कोणाला ठरवायचं हे आता ओबीसी ठरवतील, हाकेंचा हल्लाबोल। महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय की मराठ्यांवर किती अन्याय होतोय, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी आता माघार घेणार नाही, असंच अन्न पाणी औषधोपचार पण घेणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगे अस्तव्यस्त असताना राज्यातला विरोधी पक्ष कुठे आहे, त्यांच्यापैकी कोणालाही इथे यावं का वाटत नाही, आरक्षणाच्या प्रश्नाला विरोधकांनी सत्ताधारी दोघेही जबाबदार, अजूनही वेळ गेली नाही, मनोज जरांगेंचा गेम करू नका, जरांगेंच्या भेटीनंतर संभाजीराजेंची टीका। जरांगेंच्या आरक्षणाची मागणी योग्य, पण इतरांचाही विचार करावा, आरक्षणाचा सर्व लहान घटकांनाही फायदा व्हावा, शरद पवारांची प्रतिक्रिया। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं पवार म्हणत आहेत का, सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवारांना सवाल। मराठा आरक्षण देण्यास सरकार तयार, ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत तिढा, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। धनगरांनी मेंढ्या पाळणं बंद केल्यास महाराष्ट्रातील लोकांना कुत्र्याचं मटण खायला लागेल, कोल्हापुरातील धनगर आंदोलनात गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य।